स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण जे पॉइंट्स कव्हर केले, रोटेशनल डायनॅमिकला सुरुवात केली होती. रोटेशनल डायनॅमिक मध्ये आपण जे जे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सर्क्युलर मोशनसाठी ज्या प्रॉपर्टीज सर्क्युलर मोशनच्या प्रॉपर्टीज आपण पाहिला, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन पाहिली, त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहिला. त्याचप्रमाणे सर्क्युलर मोशन मध्ये ज्या कॉन्सेप्ट्स आपण यूज करतो जसं की डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन, या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत याच कॉन्सेप्ट्स आपण याची अनालॉगी बघितली लिनियर मोशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याचप्रमाणे आपण पाहिलं ॲक्सेलरेशनचे काही फॉर्म्युले, रिलेशन आपण पाहिलं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलोसिटी, अँग्युलर व्हेलोसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. तसंच आपण या ठिकाणी आणखीन एक पॉईंट कव्हर केला होता, तो पॉईंट म्हणजेच तर ॲक्सेलरेशनचे जे फॉर्म्युले आपण पाहिले होते. ठीक आहे. तर आता ॲक्सेलरेशन आणि लिनियर व्हेलोसिटी याचे जे डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळते त्या डायरेक्शनसाठी आपण बघूया की लिनियर ॲक्सेलरेशन आणि लिनियर व्हेलोसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी आहे ते आपण डायरेक्शन या ठिकाणी पाहणार आहोत. द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलोसिटी and acceleration. Now here a particle is performing uniform circular motion. This is the center of circle. P is the position of a particle. Here this one is the radius vector. Vector r is the radius vector. Omega is the angular velocity with which the particle is rotated. And AR is what? It is the centripetal acceleration which is needed for circular motion. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी आपण काय पाहतोय, या ठिकाणी आपण पाहतोय the direction of linear velocity and acceleration. This acceleration is the radial acceleration. Here particle P performs uniform circular motion. Particle P काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या ठिकाणी परफॉर्म करतोय. सेंटर ऑफ सर्कल, आर इज द रेडियस वेक्टर, ओपी याला आपण ओपी रेडियस वेक्टर म्हणू शकतो किंवा याला आपण पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. हे ए आर जे आहे, नाउ दिस ए आर इट इज व्हॉट, इट इज द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा याला आपण रेडियल ॲक्सेलरेशन असंही म्हणू शकतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलंच आहे. रेडियल acceleration or centripetal acceleration is always directed towards the center of circle. It is responsible for the uniform circular motion. जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असतं that acceleration is the centripetal acceleration. Now this one is the linear velocity. V is the linear velocity. मग आता इथं प्रश्न येईल आपल्याला, जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर मग लिनियर व्हेलोसिटी कशी काय मिळते. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादा स्ट्रिंगला टाय केला आणि त्याचं वन एंड आपण होल्ड केलं आणि स्ट्रिंग जर रहड केल्यानंतर ज्या पॉइंटला आपण तो रिलीज करणार आहे त्या पॉइंटला तो पार्टिकल कसा जाणार आहे, तो स्टोन कसा रिलीज होणार आहे, टँजेन्शियल रिलीज होणार आहे. इथं तेच दिलेलं आहे बघा. या ठिकाणी पार्टिकल पी काय होतोय, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतोय. सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असताना सपोज जर या पॉइंटला आपण रिलीज केला तर हा कसा जाणार आहे, टँजेन्शियल टू दॅट ऑफ द मोशन ऑर ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. कुठल्याही पोझिशनला तुम्ही ज्यावेळी तो रिलीज करणार आहात, ज्या पोझिशनला तुम्ही रिलीज करणार आहात त्या पोझिशनला तो कसा जाणार आहे, टँजेन्शियल जाणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलोसिटी अँड दिस वन इज द डायरेक्शन ऑफ रेडियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात आला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. इट इज द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलीच आहे. मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघूयात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण डेफिनेशन बघितले. काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Uniform circular motion, the motion in which particle moves along the circumference of a circle with constant velocity. Velocity कशी असते, कॉन्स्टंट असते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, युनिफॉर्म म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स, वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकतो. एक्झाम्पल्स जर पाहायचं झालं तर आपण एक्झाम्पल पाहिलं होतं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. त्याच्यानंतर आपण प्लॅनेटचं एक्झाम्पल देऊ शकतो, प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. these are the examples of uniform circular motion. Similarly आपण फॅनचंही एक्झाम्पल या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. तर पार्टिकल्स ऑफ फॅनचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सची मोशन सुद्धा कशी असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असते. जर त्याचा स्पीड कमी जास्त होत नसेल तरच ती मोशन कशी असते, युनिफॉर्म असते. ठीक आहे. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द मोशन इन विच पार्टिकल मूव्स अलॉंग
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द मोशन इन विच पार्टिकल मूव्स along a circumference of a circle, but its velocity either the velocity goes on increasing or the velocity goes on decreasing. सुरुवातीला बघा, ज्यावेळेस आपण फॅन ऑन करतो, फॅन ज्यावेळेस स्विच ऑन केला जातो त्यावेळेस त्याचा स्पीड काय होतो, हळूहळू हळूहळू वाढत जात असतो. त्यामुळे स्पीड त्याचा सुरुवातीला कसा असतो, इनिशियल असतो का, म्हणजे इनिशियल स्पीड सुरुवातीला त्याचा स्पीड कसा असतो, तर तो इन्क्रीजिंग स्पीड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळेस त्याचा स्पीड काय होत जातो, हळूहळू कमी होत जातो. म्हणजे स्पीड काय होत असतो, इन्क्रीजिंग. ज्यावेळेस ऑन करतो त्यावेळेस इन्क्रीजिंग असतो, ज्यावेळेस ऑफ करतो त्यावेळेस डिक्रीजिंग असतो. म्हणजे या पोझिशन मध्ये स्पीड कसा असतो पार्टिकलचा, तर स्पीड जो आहे तो इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असतो. म्हणजेच ती मोशन कशी आहे, इट इज दी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात येते तुमच्या, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कसा असतो, व्हेलॉसिटी कशी असते, व्हेलॉसिटी आयदर इन्क्रीजिंग असते किंवा व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असते. व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल किंवा व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर ती मोशन कशी असते, नॉन युनिफॉर्म. जसं आपण एक्झाम्पल बघितलं फॅनचा, फॅन स्विच ऑन केला की व्हेलॉसिटी हळूहळू हळूहळू वाढत जाते. आफ्टर सर्टन, म्हणजे थोड्या वेळासाठी, कंटिन्युअसली नाही, थोड्या वेळासाठी. एकदा तो सर्टन मोशन मध्ये आला की कॉन्स्टंट स्पीडने तो काय होत राहतो, मूव्ह होत राहतो. ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळेस परत त्याची व्हेलॉसिटी स्पीड काय होत राहतो, कमी कमी होत राहतो फॉर सम टाइम. म्हणजे दिस इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग स्पीड इट गिव्स द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलंय तुमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला ठिकाणी बघायचं आहे टँजन्शियल ऍक्सेलरेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण रेडियल ऍक्सेलरेशन बघितलं होतं, म्हणजेच सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आता आपल्याला बघायचं आहे टँजन्शियल ऍक्सेलरेशन. टँजंट हा ऍक्सेलरेशनचा शॉर्ट फॉर्म आहे. टँजन्शियल ऍक्सेलरेशन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर AT. सफिक्स मध्ये आपण या ठिकाणी काय मेन्शन करतो, T मेन्शन करतो. जसं रेडियल ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी, तसंच टँजन्शियल ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी. ज्यावेळेस सर्क्युलर द ऍक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. बघा काय डेफिनेशन सांगितली, द ऍक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर the acceleration which is responsible for changing the magnitude of velocity. काय डेफिनेशन सांगितले मी, द ऍक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. आणि याचा डायरेक्शनचा जर विचार केला, अँड इट इज डिरेक्टेड अलॉंग और अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. डायरेक्शन कशी असते, अँड इट इज डिरेक्टेड अलॉंग और अपोजिट टू दॅट ऑफ व्हेलॉसिटी. हा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे एक्झाम्पल मध्ये, लगेचच लक्षात येईल एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. बघा काय सांगितलं आता इथं, टँजन्शियल ऍक्सेलरेशन कशाने रिप्रेझेंट करतो आपण, AT ने रिप्रेझेंट करतो. टँजन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय, द ऍक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज करण्यासाठी किंवा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड ज्याच्यामध्ये चेंज होतं तिथं जे ऍक्सेलरेशन असतं, दॅट ऍक्सेलरेशन इज द टँजन्शियल ऍक्सेलरेशन. अँड the acceleration, the direction of acceleration is directed along or opposite to that of the velocity. ज्यावेळी स्पीड इन्क्रीजिंग असतो, व्हेलॉसिटी ज्यावेळी इन्क्रीजिंग असते, इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी असताना डायरेक्शन कशी असते, डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते, सेम असते. आणि ज्यावेळी स्पीड डिक्रीज होत असतो त्यावेळी व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पाहिली. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पाहण्यासाठी आपण काय पाहिलं होतं, राईट हँड थंब रूल पाहिला होता. तोच रूल आपण इथं अप्लाय करतो, फक्त इथं सेम रूल आपल्याला इथं रिप्रेझेंट करायचं आहे. बट इथं आता काय होतंय, तर इथं आपण ऍक्सेलरेशन सांगतो. मी ऍक्सेलरेशन साठी काय सांगितलं बघा, द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. हे लक्षात आलं तुमचं, टँजन्शियल ऍक्सेलरेशन, द ऍक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज द टँजन्शियल ऍक्सेलरेशन. इट इज डिरेक्टेड अलॉंग और अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. अलॉंग कधी असतं, जर स्पीड इन्क्रीजिंग असेल तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते, सेम असते. आणि जर स्पीड डिक्रीज होत असेल, म्हणजे ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळेस स्पीड काय होतो, डिक्रीज होतो. पण ऍक्सेलरेशन जे आहे ते काय होत असतं, कंटिन्युअसली इन्क्रीजिंग ऍक्सेलरेशनच असतं.
त्यामुळे इथं त्याचे डिरेक्शन कसे असते, ऑपोजिट असते. आपण डायग्राम मध्ये समजून घेऊया. ठीक आहे. बघा आता या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या केसमध्ये काय होतंय ना, इन दिस केस स्पीड जो आहे तो स्पीड कसा आहे, इन्क्रीजिंग स्पीड आहे. पार्टिकल पी परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ ड्युरिंग दिस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पार्टिकलचा स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही कसे असतात, सेम डायरेक्शन मध्ये असतात. डायरेक्शन मध्ये चेंज म्हणजे ज्या डिरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी असेल त्याच डिरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन असतं. बोथ आर अलोंग दी ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता मी परत एकदा रिकॉल करते द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय द राइट हँड थंब रूल. Imagine that the axis of rotation is to be held in your right hand in such a way that fingers are curled around it and the thumb is outstretched. Now this curled finger gives the direction of motion of particle. Curled finger काय देतात, पार्टिकलची मोशन कशी आहे ते डायरेक्शन देतात. म्हणजे पार्टिकल कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे हे आपल्याला या कर्ल्ड फिंगर मुळे समजतं. आणि हा आउटस्ट्रेच थंब काय करतो, दिस आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा कसा आहे, दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. पार्टिकलचा स्पीड या ठिकाणी काय होते, पार्टिकलचा स्पीड इन्क्रीज होते. इन्क्रीजिंग स्पीड जर असेल तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन मध्ये असतात. आणि डिक्रीजिंग स्पीड जर असेल, बघा मी परत एकदा रिपीट करते, जर स्पीड इन्क्रीज होत असेल म्हणजे ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑन करतो त्या स्पीड हळूहळू काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. त्या केसमध्ये ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम असते. आणि ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळेस स्पीड कमी होत जातो पण ऍक्सेलरेशन वाढतच असतं. त्यामुळे स्पीड आणि ऍक्सेलरेशन हे दोन्ही कसे असतात, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. इथं जर तुम्ही पाहिलं तर या डिरेक्शन मध्ये आपण इथं बघितलं अँग्युलर व्हेलॉसिटी आणि या ठिकाणी बघितलं तर ऍक्सेलरेशन. म्हणजे इथं काय झालं, स्पीड कमी झालं, डिक्रीजिंग स्पीड आहे. इथं काय आहे, डिक्रीजिंग स्पीड आहे. आणि इथं काय आहे, इन्क्रीजिंग स्पीड आहे. म्हणजे जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी सेम डिरेक्शन मध्ये, आणि जर स्पीड डिक्रीजिंग असेल तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी कसं असतात, अपोजिट डिरेक्शन मध्ये असतात. क्लिअर झालं हा पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे सम डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. डायनामिक म्हणजे काय, मुव्हिंग ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. मग आता सर्क्युलर मोशनचे जे डायनामिक्स आहेत म्हणजे सर्क्युलर मोशन जी या ठिकाणी प्रोड्यूस होते, प्रोव्हाइड होते, तर या ठिकाणी जे फोर्सेस अप्लिकेबल असतात ते फोर्सेस आपण या ठिकाणी आता स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला जो पॉईंट आहे, आता या ठिकाणी दोन फोर्सेस आहेत. टू फोर्सेस आर देअर. वन इज द सेंट्रिपेटल फोर्स अँड अनदर वन इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. याच्यामधला सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो रिक्वायर्ड असतो सर्क्युलर मोशनसाठी. सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो रिक्वायर्ड नसतो. मग हा पॉईंट जो आहे तो आपण डिफरन्समध्ये बघूयात म्हणजे लगेचच लक्षात येईल. सेंट्रिपेटल फोर्स किंवा मग 1 by 1 पाहिला तरी चालेल. नाव सेंट्रिपेटल फोर्स, centripetal force. Now what is meant by centripetal force? The force in which particle moves along a circumference of a circle. आता इथं काय होतं, now centripetal force is the force which is along the circumference of a circle and the directed towards the center of circle. बघा definition काय सांगितली, centripetal force. What is the definition of centripetal force? Centripetal force, it is defined as the force which is along the circumference of circle
directed towards the center of circle. Very important point. हा कसा असतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर कडे ऍक्ट होत असतो. बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स विच इज अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे पार्टिकल काय करतो? पार्टिकल पी परफॉर्म्स द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन दॅट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हा जो फोर्स त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केला जातो किंवा या ठिकाणी जो फोर्स प्रोड्यूस होतो, दॅट फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स अँड दिस फोर्स इज ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. नाउ सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फोर्स. हा ऑलवेज कसा असतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. हा मेन पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे, बघा परत एकदा डेफिनेशन आपण बघूया. सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी डेफिनेशन परत एकदा रिराईट करते. तुम्हाला लर्न करायला सोपी जाईल. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय? पार्टिकलची मोशन कशी आहे? युनिफॉर्म आहे. सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of a circle, along the circumference of a circle and directed towards the center of circle. Centripetal force is the force acting on a particle which performs uniform circular motion. Particle कसा आहे? Uniform circular motion मध्ये आहे, along the circumference of circle and directed towards the center of circle. This is the centripetal force. Centripetal force चा जर फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी पाहायचा असेल, आता मगाशी आपण बघितलं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे पार्टिकल कसा आहे आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी जे ऍक्सेलरेशन असतं, दॅट ऍक्सेलरेशन इज व्हॉट? इट इज द रेडियल ऍक्सेलरेशन AR. मग रेडियल ऍक्सेलरेशन आपल्याला कसं मिळतं? AR इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर R. वेअर बघा फॉर्म्युला आपण इथं परत रिपीट केला. AR इज द रेडियल ऍक्सेलरेशन और इट इज द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. का? बिकॉज पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. Now here AR is equals to minus omega square R. Where there is negative sign. Negative sign indicates acceleration and radius are vector are in the opposite direction. Because acceleration towards the center of circle, radius vector away from the center of circle. या दोघांची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे काय मिळाला? निगेटिव्ह साइन मिळाला. आपल्याला फॉर्म्युला कशाचा काढायचा? सेंट्रिपिटल फोर्सचा. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू. सेंट्रिपिटल फोर्स FCP ने पण आपण रिप्रेझेंट करू शकतो किंवा मग CPF ने पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. FCP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. हा असा लिहिला तरी चालेल किंवा मग तुम्ही CPF ने लिहिला तरी चालेल. और CPF सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स किंवा मग सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे आज चॉईसेस तुम्ही कसाही रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, आता इथं फोर्स आपण बघतोय. फोर्स म्हणजे काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऍज पर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? फोर्स म्हणजे काय? इट इज मास इनटू ऍक्सेलरेशन. आता इथं आपण कुठला फोर्स बघतोय? सेंट्रिपिटल बघतोय. कुठला फोर्स बघतोय? सेंट्रिपिटल बघतोय. त्यामुळे मग फॉर्म्युला मध्ये आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे. सेंट्रिपिटल फोर्स दॅट मीन FCP इज इक्वल्स टू M ॲज इट इज. ऍक्सेलरेशन साठी आपण कुठला ऍक्सेलरेशन घेणार आहोत? रेडियल ऍक्सेलरेशन घेणार आहोत. बिकॉज सेंट्रिपिटल आहे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर आहे. ठीक आहे, मग आता इथं AR ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय बघा. FCP इज इक्वल्स टू M ॲज इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर R. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला? M मायनस M R ओमेगा स्क्वेअर. नाउ दिस इज व्हॉट? दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स. आता हा फॉर्म्युला मध्ये